पोरो नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय स्थापना 14 ऑगस्ट 1862. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश सर मॅथ्यू सॉस. मुंबई उच्च न्यायालयाचा पहिला भारतीय न्यायाधीश बदरुद्दीन तय्यबजी. मुंबई उच्च न्यायालय म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यावर पहिला मुख्य न्यायाधीश MC छगला आणि मुंबई उच्च न्यायालयाचे सध्या न्यायाधीश आहेत चंद्रकांत. मुंबई उच्च न्यायालयात पहिली महिला न्यायाधीश आहे सुजाता मनोहर. दुसरी महिला मुख्य न्यायाधीश आहे मंजुळा चिल्लूर. महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या 94 आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यालय मुंबईला आहे. मुंबई उच्च न्यायालय काम करते महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ 3 ठिकाणी आहेत. एक आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, एक आहे विदर्भामध्ये नागपूर आणि गोवा राज्याची राजधानी पणजी. चौथं खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी निर्माण होणार आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा की या मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर आणि खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथं 3 पदासाठी परीक्षा निघली होती. एक होती चालक, फरासी, हमाल, एक होतं लिपिक आणि एक होतं लक्षात घ्या शिपाई. ह्या 3 पदांची परीक्षा होती. तर त्यापैकी ज्या पोरांनी चालक पदाचा फॉर्म भरला होता आणि चालक पदाचा पेपर दिला, ही परीक्षा होती 7वी पासवर. याला वय होतं 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मुंबईला ज्या पोरांनी फॉर्म भरला तो रिझल्ट क्लोज झाला 16 मार्कावर. ज्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठामध्ये फॉर्म भरला होता त्याचा निकाल क्लोज झाला 17 मार्कावर. आता त्याचं परिपत्रक आज एक नवीन आलंय, ती सूचना आहे. ती सूचना काय थोडं लक्षात घ्या. ते काय म्हणते पहा की जो काही मुंबईचा असेल हा निकाल 16 मार्कावर आणि छत्रपती संभाजीनगर आणि महत्त्वाची गोष्ट नागपूर खंडपीठ ह्या दोघांचा निकाल क्लोज झाला 17 मार्कावर. आता ही परीक्षा होती 20 गुणांची. कशाची? तर चालक भरतीची. हे तुम्हाला कळावं म्हणून सांगायलो. आता 10 मार्काची तुमची ड्रायव्हिंग टेस्ट आहे आणि याला 7 मार्क घेणं अनिवार्य आहे. चला, कारण बहुतांश लोक ग्रामीण भागात असतात. ड्रायव्हर म्हणजे कमी पैशामध्ये आपल्या घराचा रणगाडा तो चालवतो. त्या ड्रायव्हरला हलक्यात घेऊ नका. काल का स्वाभिमानानं तो जगतो. 15-15 दिवस घर सोडून कुठल्या तरी धाब्यावर थंड पाण्यानं आंघोळ करतो. भाजीची किंमत जास्त आहे म्हणून कमी याच्यात कुठं जगता येईल का याचा प्रश्न तो मार्गी लावतो तो ड्रायव्हर. तर त्यांना ज्यांना कोण वाटलं बाबा आपली ड्रायव्हिंग लायसन बरोबर आहे, आपण कांगणेसरची किंवा इतर कोणाची बॅच घेतली होती आणि रिझल्ट आला तर आला, तर त्या लोकांनी हा फॉर्म खूप जणांनी भरला होता. त्यांना ही माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, तर ज्यांनी कोण मुंबईला फॉर्म भरला होता त्या मुंबईमध्ये लक्षात घ्या 562 उमेदवार आहेत. त्या मुंबईमध्ये 562 उमेदवार आहेत की ज्यांचं म्हणजे काय म्हणतात एवढे मार्क पडल्यामुळं ते गुणवंत आहेत. त्यानंतर नागपूर या ठिकाणी चालक पदाची ज्यांनी फॉर्म भरला होता ती 78 कॅन्डिडेट आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पोरांनी फॉर्म भरला होता ती 62 कॅन्डिडेट आहेत. मग एवढे पोरं काय झाले बाबा, तर लेखी परीक्षेत पास झालेले आहेत. आता लेखी परीक्षेत पास झाल्यामुळं यांना ड्रायव्हिंग टेस्ट आहे. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, तर पहिल्यांदा तुमचं अनुभव प्रमाणपत्र असलं पाहिजे. हे भेटतंय मार्केटला, हा जनरल स्टोअरला कुठेही भेटतं. जिथं एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक साहित्य भेटतं त्या ठिकाणी जायचं. तिथं सेल्फ अटेस्टेड करायचं. तुम्ही स्वतः तुमच्या स्वाक्षरीनं अटेस्टेड करायचं. अटेस्टेड केल्याच्यानंतर पहा तुमचं हे काय आहे अटेस्टेड केलेलं, हे तुमचं अनुभव प्रमाणपत्र आहे. तुम्ही जी गाडी चालवता का त्याचं अनुभव प्रमाणपत्र आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला गाडी कशी चालवता येते, खड्डा हुकवता येते का, कोणाला हुकवता येते का, कोणाला उडवता येते, तोच तुमचं तुम्हाला माहिती आहे. तर हे अटेस्टेड तुम्ही केलेलं हा कागद 7 दिवसाच्या आत तुम्हाला या मेलवर काय करायचं आहे, मेल करायचा आहे. आता मेल करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा मोबाईल नंबर, हा ड्रायव्हर भावांनो, तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर तुमचं नाव आणि महत्त्वाची गोष्ट तुमचा पासवर्ड विसरता कामा नये. कळलं का? आता तुमचा जीमेल तर तुम्हाला माहीतच असायला हवा. कळलं? ह्या गोष्टी तुम्ही विसरता कामा नये. कारण 7 दिवसामध्ये तुम्ही तुमची चालक पदाची जी अनुभव प्रमाणपत्र चालक पदाचं तुम्ही ह्या जीमेलवर पा मेल आय डी म्हणते, हा ईमेल आय डी म्हणते, काय म्हणते हे पा RECRUITMENT recruitment@bhc.government.in ह्या तुम्हाला काय करायचं, ईमेलवर तुम्हाला हे पाठवायचे अनुभव प्रमाणपत्र फोटो काढून. हा
हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल नेमकं या परीक्षेत काय होतं, तर ते बी सांगतो जरा असं, म्हणजे तुम्हाला कळून जाईल परीक्षेत काय काय होतं. लक्ष द्या इकडं. 5 शिपाई पदाची जी परीक्षा होती मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर, नागपूर खंडपीठ अशा एकूण जागा होत्या एवढ्या. हे पहा, एवढ्या पदांची ही भरती होती. आता याच्यामध्ये तुम्ही जी परीक्षा दिली ती परीक्षा काहींनी शिपाई पदाची दिली. याची सर्वात मोठी ॲड होती आणि ती होती 887 जागाची. ह्याला पण पात्रता होती 7वी पास, वय होतं 18 ते 38 वर्ष. कळलं का? आणि यामध्ये समांतर आरक्षण नव्हतं. आता मुख्य गोष्ट, याची परीक्षा होती 30 गुणांची. त्याच्यानंतर विषय साराता, तुम्हाला काम करून दाखवायचं आहे तिथं, त्याला 10 मार्क. आणि तुमच्या मुलाखतीला तुम्ही जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाच्या डॉक्युमेंटवर आधारित 10 मार्क, अशी 50 मार्काची तुमची शिपाई पदासाठी परीक्षा होती. कशासाठी? शिपाई पदांसाठी. आता जर तुम्ही चालक पदाचा रिझल्ट विचारात घेतला तर तो जवळपास 80% ते 85% लागलाय. म्हणजे इथं देखील तुम्हाला 50 पैकी अंदाजे एवढ्या मार्कापेक्षा मार्क जास्त घेणं गरजेचे. मग त्यापैकी लेखी परीक्षा 30 गुणाची आहे, म्हणजे इथं तुम्हाला 25 मार्क घेणं गरजेचं आहे. कारण फॉर्म 2.5 लाखाच्या जवळपास आले होते. हे तुम्हाला कळावं. आता ज्या परीक्षेचा निकाल लागलाय, कळलं का, ती परीक्षा आहे वाहन चालक. आता वाहन चालक पदाचे फक्त 37 जागा आहेत. मग यामध्ये काय बाबा, तो 10वी पास असावा, त्याला वाहन चालवण्याचा अनुभव असावा, त्याचं वय 21 ते 38 असावं. कळलं का? 18 वर्षाला तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे, नंतर लायसन भेटायला वेळ लागते, म्हणून हे वय 21 असते. आता याच्यासाठी काय होतं पहा, लेखी परीक्षा होती केवळ 20 गुणाची. निकाल लागलाय 16-17 मार्कावर. पूर्वानुभव म्हणजे गाडी चालवण्याच्या अनुभवाला 10 गुण आहेत. मोटार वाहन परीक्षेचे 10 गुण आहेत. मुलाखतीला 10 गुण आहेत. म्हणजे ही पण परीक्षा तुमची काय आहे, 50 गुणाची आहे. तुम्हाला इकडं मार्क 16 पडलेत, इकडं जर 7, 7, 7, 21 पडले तर तुम्हाला अंदाजे कळल की बाबा 7-21 आणि ते 15 जरी धरले, 7-2 म्हणजे 7-21, 7-4-28, 7-5-35, 36, 37 म्हणजे अंदाजे 37 ते 40 मार्काच्या दरम्यान तुमचा हा निकाल लागणार आहे. कन्फर्म. मग तुम्हाला लेखीसाठी काय करायचंय, तर सामान्य ज्ञान होतं, वाहनाच्या देखभालीवर प्रश्न होते, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर लागत्या स्थळाबद्दल माहिती होती. हे आपण घेतलं होतं. आपलं एक छान बारीकसं पुस्तक होतं आणि ह्या पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न नव्हते. यूट्यूब माध्यमातून जवळपास 10 लेक्चर मी घेतले होते, त्याच्या बाहेरचा प्रश्न नव्हता, हेही तुम्हाला माहीत असेल. पण मी पेपर फुटीच्या कुठल्याही आगाव भानगडीत पडत नसतो. मोहच येते असं मी म्हणत नसतो. ते अनुभव आहे, ते अनुभव सांगता आला पाहिजे. पण नाही ह्याच पुस्तकातले असा डायलॉग आणायचा नाही, कारण याच्यातले जशाल तसे प्रश्न आले की तू घोडा माझ्याकडे मिरवतो, मग नाही. तशा कुटाण्यात पडत नाही. सन्मानानं, त्याच्यानंतर कष्टानं मिळवलेला एक रुपयाला महत्त्वाचा असतो. लोकाच्या टाळूवरचं लोणी खाऊन आपले घाबाड भरणारे अवलादी आम्ही नाहीत. तर असो, तर ह्या परीक्षेचा निकाल बाळांनो लागलाय. त्यासाठी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र 7 दिवसाच्या आत जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्या मेलवर अपलोड करायचे. तिथं तुमचं नाव, तुमचा पासवर्ड, तुमचा जीमेल आणि तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या लक्षात असावा, कारण त्यांचे व्यवहार तुमचे मेलसोबत होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. ह्या लिपिक पदाच्या एवढ्या जागा होत्या. कळलं का? याचा पेपर थोडा टफ होता, पण त्याही पेपरबद्दल जुने जे पेपर होते ते आपण याच्यात एक्सप्लेन करून दिलेले होते. कदाचित तुम्ही पुस्तक पाहिलं असेल तर कळेल. ही परीक्षा मात्र 150 गुणाची होती. याचा लेखी पेपर 90 गुणाचा होता. याला टायपिंगला 20 मार्क आहेत आणि मुलाखतीला 40 मार्क आहेत. कळलं का? मग इथंही लक्षात ठेवा की ज्या पोराला 70 पेक्षा अधिक मार्क असतील ते पोरगं डावात राहील. कळलं? तर सांगायचं तात्पर्य, ज्या पोरांनी चालक पदाचा फॉर्म भरला होता, ज्याला 16-17 पेक्षा अधिक मार्क आहेत, म्हणजे जो डावात आहे, त्यानं आपलं अनुभव प्रमाणपत्र मेलवर अपलोड करायचं, स्वतःच्या सहीनं, सेल्फ अटेस्टेड. कळलं का? म्हणजे स्वतःची सही मारायची. कळलं? आणि मग त्यानंतर तुम्हाला कळवलं जाईल की तुम्हाला वाहनाची जी काही टेस्ट आहे ती आणि अर्हता, म्हणजे तुम्ही काम नाही, याला काय एकच गोष्ट आहे. हे पाहिलं आपण. हे पहा, तुम्हाला 10 मार्क आहेत, हे तुम्हाला कळलं पाहिजे. वाहन चालक, हे पहा, हे वाहन चालक आहे, याच्यामध्ये हे कळलं पाहिजे. मोटार वाहन परीक्षेचे 10 गुण आहेत. त्याच्यानंतर तुमचा पूर्वानुभव कसा आहे याला 10 गुण आहेत आणि मुलाखतीला 10 गुण आहेत. म्हणजे या 30 मार्काला तुम्हाला गव्हर्नमेंट बोलवणार आहे. त्या 30 मार्कापैकी चांगले मार्क पडले तर गव्हर्नमेंटमध्ये
जी नोकरी आहे ती तुमची कोणी हिरावून घेणार नाही. म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अनेक पोरांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. ड्रायव्हर लोक रात्रीच्या पाळीवर असतात, इकडं तिकडं ड्युटीला असतात, कदाचित त्यांना कळणार नाही. ते कळावं म्हणून हा व्हिडिओ आहे. ओके, चला पुन्हा उद्या भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.